नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात उज्ज्वला केळकर यांच्या कृष्ण स्पर्श या कथासंग्रहातली कथा, त्याची गडद सावली. दिवाणखान्यातून दादांच्या बोलण्याचा आवाज आला. दादा जेवायला बोलवायला आलेले असणार. परवा दसरा. दादांचं आणि प्रभाकरचं चांगलं जमलंय. एरवी तसा आबोल असलेला, अगदी माणूस घाणा म्हणून परिचित मंडळी बोट दाखवत असलेला प्रभाकर दादांशी मात्र खूप बोलतो. अगदी बरोबरीच्या दोस्तांशी गप्पा माराव्यात तसा. अर्थात ही दादांचीच हातोटी. दादांना अनेक विषयात रस, वाचनही चौफेर. त्यामुळे कोणत्याही वयाच्या व्यक्तीबरोबर हा 75 वर्षाचा बुड्ढा बोलायला लागला की बोलणाऱ्याला तो आपल्याच वयाचा वाटतो. प्रभाकरला दादांनीच बोलतं केलं, पण ते बोलणंही फक्त दादांपुरतंच. एरवी हा माणसांपेक्षा झाडापेडात आणि पेशीच्या जीन्स आणि क्रोमोझोम्समध्ये जास्त रस घेणारा. त्याच्या नातेवाईकांशी सुद्धा माझा संबंध. कुणी आलं गेलं तर हा काय फक्त काय कसं काय ठीक आहे ना एवढंच विचारणार आणि पळणार बागेकडे. बाकीचं बोलणं सवरणं आदरातिथ्य सगळी माझी जबाबदारी. नोकरी नॅशनल बोटॅनिकल रिसर्च सेंटरमध्ये चीफ सायंटिस्ट म्हणून. सेंटरमधलं झाडावेलींवरचं प्रयोग, संशोधन, उरलेल्या वेळात पुस्तक वाचन, नोट्स काढणं, लेख लिहिणं, कुठल्या कुठल्या सेमिनारसाठी आर्टिकल्स तयार करणं. त्याच्यासारख्या आत्ममग्न कोशातल्या माणसांनी लग्न करायलाच नको होतं. त्यालाही बहुतेक तसंच वाटत असणार. इतरांनीच त्याला घोड्यावर बसवलेला असणार आणि कुठल्या तरी गाफील क्षणी त्यांनी होकार दिलेला असणार. असा हा कोशातला माणूस दादा आले की थोडा कोशातनं बाहेर येतो, पण बस नंतर तो पुन्हा आपल्या कोशात जातो. अलीकडेच 3.5 वर्षांची आमची गौरी त्याला कोशाबाहेर खेचते. बाबा, चिवचिव चिमणी म्हणू? बाबा, तिचं गलतं कुठं आहे? बाबा, अच्छूला लुपाया शापल्ला, बच्चूला लुपाया शापल्ला, लताळ भाजलं माझं कलपलं, असं काईबाई म्हणत असते. कुणी कुणी शिकवलेली गाणी गोष्टी बाबांना म्हणून दाखवायची तिची गडबड असते. हे सारं ऐकताना संशोधक महाशयांच्या गंभीर चेहऱ्यावर स्मिताची रुपेरी काडा उमटली आहे असं वाटतं. दिवसेंदिवस असे सोनेरी क्षण अधिकाधिक वाट्याला येतीलसं वाटायला लागलंय. कदाचित कोशातल्या सुरवंटाचं फुलपाखरू करायची किमया ही पोरगी करेल असं वाटायला लागलंय. आई, आजोबा आले, आजोबा आले आई, असं म्हणत टाळ्या पिटत गौरी आत आली. मी चहाचं आधण ठेवलं. तेव्हा ना दादा किचनमध्ये आलेच होते. बिस्किटांचा पुडा सोडत त्यांनी एक बिस्किट गौरीच्या तोंडात कोंबलं आणि बाकीचा पुडा तिच्या हातात दिला. दादा, अहो दरवेळी काहीतरी आणलंच पाहिजे का? तुम्ही तिला फार लाडावून ठेवली. डोक्यावर बसेल. बसू दे बसू दे, मी नीट सांभाळून धरीन, पाडणार नाही तिला. तेवढी ताकद आहे या म्हाताऱ्यात अजून. मी दादांच्या विदेशी असलेल्या मुला नातवंडांची, लेकी जावयांची चौकशी केली. मग दादाही रंगात आले. मुला नातवंडांची पत्र, मग ओघाओघात तिथली समाजस्थिती, नवीन वाचलेलं. दादा मनसोक्त गप्पा मारतात. गौरीला 2-3 गोष्टी सांगतात. तिच्या येवल्याच्या कब्बशीतून तिने केलेला चहा पितात. तिच्या बाहुलीला मण्यांची माळ करून देतात. दादा आले की घर असं वाजत गाजत नादत राहतं. मला बरं वाटायला हवं आणि तसं ते वाटतंही, पण तरीही आत कुठेतरी मी अस्वस्थ होत जाते. ही अस्वस्थता मला कुणाजवळ उघडी करून दाखवता येत नाही. काहीच बोलता येत नाही. माझं मला सोसावं लागतं सारं. दादा आले की माझ्या मनातला तो अधिकाधिक स्पष्ट रेखीव होत जातो.
अलीकडे गेल्या 3-4 वर्षात तो खूप पुसट झालाय आणि आणखीन काही काळ उलटला की माझ्या मनाच्या पाटीवरून तो पुसूनही जाईल. पण दादा आले ना की सगळं उलटं पालटं होतं. कागदावरचा कार्बन काढल्यावर खालची आकृती स्पष्ट, गडद दिसावी ना, तसा तो माझ्या मनावर स्पष्ट, समूर्त होऊन जातो. तो जयंत. प्रभाकरशी लग्न होऊन मी त्याच्या घरात आले तेव्हा माझ्या मनात काळजात रुतून राहिलेला तोही माझ्यासोबत इथे आलाय. प्रभाकरच्या अबोल संसारात एखाद्या सावलीसारखी मला साथ करत राहिलाय. माझ्याशी बोलत हसत राहिला. दादा आले की वाटतं ही सावली रंगरूप धारण करतीये, समूर्त होतीये, मालकासारखी मिरवायला लागतीये. मग कधी कधी वाटतं दादांशीच संबंध तुटले तर माझ्या मनातला तो हळूहळू विरून जाईल का? त्याचं बोट धरून दादा माझ्या आयुष्यात आले. त्याचं बोट सुटलं पण दादा येतच राहिले. हे संबंध संपवणं आता माझ्या हातात मुळी सुद्धा उरलेलं नाही. दादा जयंताच्या वडिलांचे मित्र. जयंत कॉलेजमध्ये असतानाच त्याचे वडील अचानक हार्टफेलनं गेले. मोठे भाऊ नोकरीनिमित्त परगावी. वडील गेल्यानं निर्माण झालेली पोकळी दादांनी आपल्या वत्सल स्वभावानं भरून काढली. मला नक्की होकार देण्यापूर्वी जयंत पहिल्यांदा मला दादांकडे घेऊन गेलेला होता. दादांनी निवड उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आणि आमचं लग्न पक्क झालं. अर्थात माझ्या लक्षात आलं होतं की मी उत्तम असण्यापेक्षा दादांचा उमदा आणि गोड स्वभावाचा भाग त्यात जास्त होता. ठरवून झालेलं लग्न होतं आमचं. पण पत्रकार नगरमधला त्याचा ब्लॉक ताब्यात यायचा होता म्हणून लग्न लांबणीवर टाकायला लागलं. 6 महिने नुसतंच हिंडणं फिरणं, गप्पा-टप्पा, नाटक, सिनेमा. प्रत्येक क्षण सुखाचा, आनंदाचा. आयुष्य इतकं सुंदर, सुखाचं, आनंददायी असतं. स्वर्गसुख म्हणतात ते हेच, याबद्दल खात्रीच झाली माझी. ब्लॉक ताब्यात आला. मग जोडीनं खरेदी. उंबरठ्यावरचं माप ओलांडून आत येण्यापूर्वीच मला हवं तसं घर मी लावून घेतलं. पण उंबरठ्यावरचं माप ओलांडून आत यायचाच योग नव्हता. लग्न झालं. फारसं थाटामाटात नव्हे पण खूप कौतुकात पार पडलं. जयंताचा जोडलेला परिवार खूप मोठा. स्नेही सोबती, मित्रमैत्रिणी, व्यवसाय संबंधित, खूपच. मंत्रालयापासून लोक स्वागत समारंभाला आलेले, मुख्यमंत्र्यांची शुभेच्छा दर्शक तार. काय अपूर्वाई वाटली मला. हुंडा न घेणारा, स्वागत समारंभाचा खर्च स्वतःच करतो म्हणणारा आणि त्यावेळी येणाऱ्या भेटी निक्षून नाकारणारा हा आपलाच जावई, यावर आईबाबांचा अजून विश्वासच बसत नव्हता. काय जया, कुठलं रिझर्वेशन आहे? मित्रांची थट्टा मस्करी चालूच होती. आज तरी 176/2 स्नेहशील अपार्टमेंटमध्येच. जयंत हसत हसत म्हणाला. पण तेही घडायचं नव्हतं. मोठ्या जावबाई आणि वंश तिकडे लक्ष्मीपूजनाची तयारी करायला गेल्या. खाली जयंताच्या एका मित्राची ॲम्बॅसिडर उभी होती आम्हाला घरी पोचवण्यासाठी. आम्ही कार्यालयाचा जिना उतरायला लागलो आणि जयंताला जिन्यातच रक्ताची उलटी झाली. वरात घरी जायच्या ऐवजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. मी करकरीत कोऱ्या कपडातली, नवरीपणाची झळाळी अंगभर असलेली. बघता बघता त्याचे मित्र जमा झाले. औषधं, ब्लड, इंजेक्शन्स, एक्सरे. मी नुसतीच बसून सुन्नशी. जमलं तेव्हा घरी जाऊन कपडे बदलून आले इतकंच. त्याची जोडलेली माणसं पुष्कळच. डॉक्टर म्हणतील ती गोष्ट 10 मिनिटात हजर करत होते. लग्नाची पहिली रात्र. किती मनोरम कल्पना उराशी बाळगल्या होत्या.
किती उत्कटतेनं कसा जवळ आला असता, मला कसं खुलवलं फुलवलं असतं. जयंत मोठा लाघवी, बोलणं मिठ्ठास. आपल्याला हवं तसं दुसऱ्याला वागायला लावायची विलक्षण हातोटी. त्याच्या शब्दमोहिनीची विलक्षण गुंगी मनावर चढलेली. घर लावायच्या निमित्तानं अनेकदा ब्लॉकवर गेले होते. काही वेळा मला तिथे सोडून तो कामाला जायचा, काही वेळा तिथेच लुडबुडायचा, मला मदत करायचा, काही बाई सुचवायचा. त्यावेळी मनात थोडी उत्कंठा, थोडीशी भीती सुद्धा, की हा अधिक जवळ आला तर. लग्न महिन्यावर आलेलं, त्यात त्याचं रॅशनल थिंकिंग. धार्मिक विधी कर्मकांडाची बोलण्यातनं चेष्टाच चालायची नेहमी. पण बहुधा मध्यमवर्गीय पांढरपेशी संस्कार मनात इतके रुजलेले, त्यांनी भलती मागणी कधी केली नाही. नकार देऊन त्याला नाराज करायची माझ्यावरही वेळ आली नाही. मी उगाचच मनात भीती बाळगत होते तर. बेडरूममध्ये डबल बेड आणून त्यावर गाद्या टाकल्या, तेव्हा गळ्यात हात टाकून एवढंच म्हणाला की हा बेड सुद्धा प्रतीक्षा करतोय माझ्याच प्रमाणे 7 तारखेची. 7 जून आमच्या लग्नाचा मुहूर्त. 7 जूनच्या रात्री आम्ही एकमेकांच्या मिठीत असायचं. किती दिवसांची प्रतीक्षा होती? पुरे 6 महिने. पण त्या मुहूर्तावर जयंत इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये होता आणि मी हॉस्पिटलमधल्या रूममध्ये. सुन्नशी, असहाय्य अशी, सर्वांची धावपळ बघत. खूप काहीतरी करावंसं वाटत होतं, पण करणार काय? निदान जयंतच्या उशापायाशी बसावं, त्याला धीर द्यावा असं वाटत होतं, पण तिथे जायची परवानगीच नव्हती. तो बिचारा आतमध्ये काय काय सोसत होता, भोगत होता. मी मनातल्या मनात आमच्या भेटीतल्या संवादांची उजळणी करत होते. देवा हा लवकर बरा होऊ दे अशी प्रार्थना करत होते. 8-10 दिवस उलटले. सगळ्या टेस्ट झाल्या. नक्की काय झालंय कोणी सांगत नव्हतं. औषधं, इंजेक्शन, सलाईन, ब्लड सगळ्याचा मारा चालू होता. 5व्या दिवशी त्याला इंटेन्सिव्हमधनं स्पेशल रूममध्ये आणलं. सारेच धास्तावलेले. त्यात आई एकदम म्हणाली, काहीतरी दुखणं आधीपासनं असणार, उगीच का नुसती नारळ आणि मुलगी द्या म्हणाला. जयंतनी हे ऐकलं तर नसेल. मी कावरी बावरी नसेलही कदाचित, पण लोकांच्या मनात असं काही येणार हे बहुतेक त्यांनी ओळखलं असावं, कारण तो नंतर बाबांना म्हणाला, खरंच अहो मला आधी काहीही होत नव्हतं. तुम्हाला कदाचित वाटेल मी फसवलं, पण खरोखर तसं काही नाहीये. बाबा त्याची समजूत घालत म्हणाले, जयंतराव तुम्ही तसलं काही मनात आणू नका. तुम्हाला कोणी बोल लावत नाहीये. तुम्ही मन शांत ठेवा. डॉक्टर प्रयत्न करतायत. लवकरच खडखडीत बरे व्हाल तुम्ही. पत्रिका न पाहण्याचा हट्ट जयंताचाच. पण हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोणीतरी म्हटलं की निदान ठळक ठळक गोष्टी तरी पाहायला हव्या होत्या. मुलीला मंगळ असेल, तोच आपला प्रभाव दाखवत असेल. मला ओरडून सांगावंसं वाटलं की जयंतनं पत्रिका पाहिली नाही हे खरं आहे, पण मला मंगळ बिंगळ काही नाही आहे. लग्नानंतरचे पहिले 10 दिवस. या काळात उटीच्या निसर्गरम्य परिसरात राहणार होतो आम्ही. हिंडणार फिरणार होतो, एकमेकांसाठी जगणार होतो, एकमेकांच्या निकट जाणार होतो. जीवनातला एक वेगळा आनंद चाखून मजा लुटून येणार होतो. ते 10 दिवस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे गंभीर चेहरे वाचत, औषधांच्या दारपात, मरणाच्या छायेत विलक्षण मानसिक दडपणाखाली काढावे लागले. 10 दिवसांनंतर डिस्चार्ज मिळाला तेव्हा वाटलं आता सगळं ठीक होईल. मी खूप काळजी घेईन त्याची, नीट जपीन त्याला. हे 10 दिवस पुसून टाकता येतील आयुष्यातनं. त्यावेळी कल्पनाही नव्हती
ती छाया अवघं आयुष्य व्यापून टाकणार आहे अशी. जयंत मुळातच धडाडीचा. त्यांनी निवडलेला वृत्तपत्राचा व्यवसायही त्याच्या स्वभावाशी सुसंगत. एका नावाजलेल्या वृत्तपत्रात सहाय्यक संपादक होता तो. महत्त्वाच्या घडामोडी घडतील तिथे स्वतः जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघून तो त्यावर लिहायचा. राजकारण, समाजस्थिती, शिक्षण, अर्थकारण यावर खुसखुशीत व्यंजक शैलीत लिहिलेली झोत या सदरातली त्याची लेखमाला अतिशय वाचकप्रिय होती. मी ती वाचली होती, मला ती अतिशय आवडली होती आणि जयंताला पाहण्यापूर्वीच मी त्याच्या लेखनाच्या प्रेमात पडले होते. झोत सदराचा लेखक मला पाहायला आला. त्यांनी मला पसंत केलं. मी जागीच होते ना नक्की. जयंत आजारी पडला. त्याचं ते सदर तितक्या ताकदीनं कोणी चालवेल असं संपादकांना वाटेना, म्हणून संपादकांनी ते सदर काही काळ बंद केल्याचं निवेदन दिलं. जयंत घरी आला. त्याच्याबरोबर त्याची मित्रमंडळी आली. गप्पा टप्पा, चर्चा, वाद विवाद, चहा पाणी हे सगळं झालं ना की तो खुश असायचा. त्याची तब्येत सुधारतीये असं वाटायला लागलं. आठवडाभरातच डॉक्टरांची बेडरेस्टची सूचना धुडकावून तो कार्यालयात जायला लागला. तेवढे परिश्रम त्याला झेपत नाहीयेत असं मला दिसत होतं, पण मी त्याला तसं म्हटलं की तो मला मूर्खात काढायचा. याच सुमाराला कामगार नेत्यांनी संपाचा राष्ट्रव्यापी आदेश दिला. जागोजागी सभा व्हायला लागल्या, मोर्चे निघू लागले, उलट सुलट निवेदनं. मालकांची, कामगार नेत्यांची, पुढाऱ्यांची, सामान्य कामगारांची मनोगत, शासनाची मध्यस्थी. इतकं काही बाहेर घडत असताना जयंतला स्वस्थ राहणं, घरात कार्यालयात बसून नुसत्याच बातम्या ऐकणं शक्यच नव्हतं. पाहणं, अनुभवणं, बातम्या देणं हे तर त्याचं कार्यक्षेत्र. तो सभा, मोर्चे, मीटिंग्सना जायला लागल्या. तिथल्या माहितीवर आधारित झोत सदर पुन्हा झगमगायला लागलं. तू इतके परिश्रम करू नकोस या माझ्या विनवणीवर मला काय भरली आहे धाड, हे त्याचं उत्तर ठरलेलं. तो म्हणायचा, अगं तिथे कामगारांच्या घरात जाऊन बघ, किती बिकट परिस्थिती झाली आहे. उपासमारीनं आजारी पडली आहे त्यांची बायका पोरं. त्यांना ना 2 जळवा लागलेत. एक मालक आणि दुसरे कामगार नेते. शोषक म्हणून मालकांच्या नावानं बोंबलत हे स्वतःच रक्त शोषतायत कामगारांचं. मी म्हणाले, अरे तुझं सगळं बरोबर आहे, तुझी तब्येत चांगली असती तर मी काहीच म्हटलं नसतं, पण तुला सध्या विश्रांतीची गरज आहे. पण त्याही पेक्षा कामगार आणि मालकांच्यात काय घडतंय हे समजण्याची मला जास्त गरज आहे. असं म्हणत तो घरातनं बाहेर पडला सुद्धा. अरे निदान टॅक्सीने तरी जा, मी हताशपणे म्हटलं. संपादकांनी त्याला सांगितलं होतं की बातमीदार बातम्या आणतील, त्या आधारे कार्यालयात बसून तर रिपोर्ट्स, लेख तयार कर. पण भोवती इतक्या थरारक घटना घडत असताना स्वस्थ राहणं, ऐकीव माहितीवर भिस्त ठेवणं त्याला शक्यच नव्हतं. नुसतं बसून राहणं त्याच्या रक्तातच नव्हतं मुळी. तो सभा, संमेलनं, वाटाघाटी, मोर्चे यांना जातच राहिला. दिवस रात्रीची, उन्हातानाची पर्वा न करता जात राहिला. कशी जपणार होते मी त्याला? माझी काळजी मी दादांजवळ बोलून दाखवी, ते धीर देत राहत म्हणत मी सांगीन त्याला. पण जयंतचं घरी येणं वेळी यावेळी व्हायला लागलं आणि त्याची आणि दादांची भेटच झाली नाही. संपाची तीव्रता वाढत चालली तशी शांततापूर्ण कार्यक्रमांनी हिंसक वळण घेऊन टाकलं. कामगारांची दगडफेक, पोलिसांचा लाठीमार, अश्रुधूर या धुरळ्यात कुठेतरी जयंत. माझी काळजी वाढतच होती. एका संध्याकाळी खाली टॅक्सी थांबली. 4 जणांनी उचलून जयंताला वर आणलं. चेहरा पांढरा फट्टक. चक्कर आली, कोणीतरी म्हणालं.
मग पुन्हा हॉस्पिटल, युरिन, ब्लड, स्टूल तपासणी, सलाईन, एक्सरे, कार्डिओग्राम, चक्र पुन्हा चालू झालं. यांना बेडरेस्ट सांगितली होती ना, तुम्ही त्यांना घराबाहेर कसं पडू दिलं? व्हॉट अ नेग्लिजन्स. डॉक्टर जबाबदारी झटकल्यासारखे हात झटकत म्हणाले. डॉक्टरांचं म्हणणं त्याला पटत नव्हतं, त्याचे विचार डॉक्टरांना उमजत नव्हते. केव्हा तरी मरायचंच आहे ना, मग असं बिछाण्यावर पडून कशाला? काम करत करत मारावं, तो म्हणायचा. मी म्हणाले, अरे केव्हा तरी म्हणजे आत्ता नाही ना. आत्ता कुठे आपल्या आयुष्याला सुरुवात होतीये. अगं पण मी कुठे आता मारायला लागलोय? हे बघ, मला विशेष काही झालेलं नाहीये, हे डॉक्टर उगाच बाऊ करतायत. त्याचा आत्मविश्वास जब्बर. पण परिस्थिती इतकी चांगली नव्हती. त्याला ब्लड जॉन्डिस झालाय या निर्णयाशी डॉक्टर आले. टेम्परेचर, उलट्या, पुढे पुढे इतका अशक्तपणा आला की त्याला बोलण्याचंही त्राण उरलं नाही. स्पेशालिस्ट आले. आधी दिलेलं ब्लड अफेक्टेड होतं असंही बोललं गेलं. कुणी कुणी हितचिंतक भेटून जात. स्नेही सोबतीत सदैव उषा पायथ्याशी होते. आमदार खासदारांच्या शुभेच्छादर्शक पत्रांनी, शुभेच्छांनी आयुष्याची दोरी बळकट होत असती तर शतायुषी झाला असता. पण मी कुठे सुदैवी होते. दुखणं वाढत गेलं आणि 15 दिवसात सगळं संपलं. शेवटी शेवटी तो नुसताच माझ्याकडे बघत राहायचा. डोळ्यात अपराधीपणाचे भाव. एकदा म्हणाला, तुझ्यावर खूप अन्याय केलाय असं वाटतंय, तू पुन्हा लग्न कर. मी म्हटलं, तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. मी तुला मुळीच दोष देत नाहीये. आणि तू असलं काही मनात आणूच नकोस. लवकर बरा होशील तू. मी बोलले इतकंच. एरवी हे सगळं खोटं आहे हे मला कळून चुकलं होतं आणि त्यालाही. एका क्षणी सारं संपलं. त्याच्याशी असलेले ऋणानुबंध सगळे संपले. आता हिचं पुढे काय? सगळ्यांना प्रश्न पडला. माहेरच्यांना, सासरच्यांना, मित्रमैत्रिणींना. जयंतच्या वृत्तपत्राच्या कार्यालयात नोकरी मिळाली. तात्पुरता एक प्रश्न सुटला, तसा महत्वाचाच. जाणारा निघून गेला म्हणून मागे उरलेल्यांना थोडंच थांबता येतं. त्यांना प्रवाहाबरोबर पुढे पुढे जावंच लागतं, जमेल तसं. आई फारच हळहळली. म्हणाली, त्यांनी फसवलं आम्हाला. कोणतं तरी मोठं दुखणं असणारच, त्याशिवाय का हुंडाबिंडा न घेता मुलगी पत्करली. पण मला नाही तसं वाटलं. अजूनही नाही वाटत. तो साधा सरळ होता. कुठलेच छक्के पंजे नव्हते त्याच्याजवळ. कसलं माझं नशीब. एवढा उमदा देखणा नवरा मिळाला, पण पुरती ओळख होण्यापूर्वीच निघून गेला, परत कधीही न येण्यासाठी. सहजीवनाची किती सुरेख स्वप्न रंगवली होती मी. जीवनभरची राहू द्या, काही क्षणांचीही साथ लाभलीच नाही. त्यानंतर 3 वर्षांनी प्रभाकरशी लग्न झालं. प्रभाकर नावाजलेल्या रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च ऑफिसर होता. जयंतपेक्षा थोडासा उजवा, पगारही चांगला. स्वतःचा टुमदार बंगला, पुढे मागे बागबगीचा. भाईच्या मित्राची ओळख. त्यांनीच आमचं लग्न जमवलं. माझं दुसरं लग्न असलं तरी त्याचं पहिलंच लग्न होतं. लग्न करायचंच नाही म्हणत होता आधी. माझ्या सासरच्या माणसांनीही नाराजी दर्शवली नाही. रीतीला धरू नये हे. ते म्हणाले की एकटी तरी किती दिवस राहणार, नाही का. नाहीतरी जयंतानं अखेरची इच्छा तिने लग्न करावं अशीच व्यक्त केली होती. त्याच्या आत्म्याला तरी समाधान वाटेल. खरोखर आत्मा आणि आत्म्यानं जाणं या गोष्टी अस्तित्वात असतील का? असल्यास तर माझी खात्री आहे, माझी सध्याची स्थिती बघून त्याचा आत्मा कष्टीच होईल.
माझं लग्न झालं आणि सासरच्या माहेरच्यांना सुटल्यासारखं झालं. माहेरी आई, बाबा, भाऊ, 2 बहिणी सगळी जिव्हाळ्याची माणसं होती. पण आयुष्यभर कोण कोणाला पुरतं हो? आई खरं तर जुन्या मताची, पण माझ्या पुनर्विवाहाला तिनेही विरोध नाही केला. बघणाऱ्यांनी पुन्हा एकदा माझ्या भाग्याचा हेवा केला. स्थळ मिळालं तेही पहिल्यापेक्षा उत्तम. कुठे तशी तडजोड करायला लागली नाही. लोकांच्या दृष्टीनं सारं कसं साजरं गोजरं होतं. प्रभाकर नाकासमोर चालणारा, सहजपणे हाती लागेल ते घेणारा किंवा तेही काही वेळा न घेणारा, काहीसा अबोल, घुम्या, आत्ममग्न, माणसांमध्ये फारसा न मिसळणारा. अर्थात हे सगळं मला लग्नानंतर हळूहळू कळत गेलं आणि सुरुवातीला तरी खरं सांगू का, मला ते बरं वाटलं. जणू आम्ही दोघं म्हणजे 2 स्वतंत्र बेटं, शेजारी शेजारी राहणारी. त्याच्या बेटावर तो पेशींच्या रचनेत मशगूल, अणुरेणूंच्या संयोग वियोग क्रियांमध्ये मशगूल. त्याचं झाडापेडाचं विश्व, जीन्स क्रोमोझोम्सचं विश्व, माझं बेट वेगळं. माझ्या बेटावरचं माझं विश्व वेगळं. माझ्या विश्वात जयंताच्या आठवणी. अगदी क्वचित कसल्या अनामिक जोरदार प्रवाहानं ही बेटं एकत्र येत, एकमेकांना टकरत, क्वचित छेद देत, पुन्हा एखाद्या हेलकाव्यानंतर दूर जात आपल्या स्वाभाविक जागी. पहिल्यांदा चमत्कारिक वाटलं, नंतर वाटलं बरंच झालं. आपण जयंताच्या आठवणीत रमायला रिकामे राहिलो. वाटायचं या प्रभाकरच्या बंगल्यातही जयंतच सोबत करतोय आपल्याला. कधी कधी खंतही वाटायची. वाटायचं ही प्रभाकरशी प्रतारणा तर नाही ना. पण मी असहाय्य होते. प्रभाकर चांगला शास्त्रज्ञ, चांगला संशोधक जरूर होता, पण चांगला नवरा, चांगला जीवनसाथी मुळीच नव्हता. पुढे 2 वर्षांनी गौरी झाली. हाही अपघात असेल कदाचित, पण ती झाल्यापासनं माझं सैरभैर झालेलं मन खूपसं स्थिरावलं. गौरी जणू आम्हा 2 बेटांना जोडणारा पूल झाली. जयंतकडच्या मंडळींशी फारसा संबंध उरलेला नव्हता. गौरीला सांभाळताना, वाढवताना मी तिच्यात इतकी गुरफटून गेले होते की हळूहळू मनातला जयंत पुसट पुसट व्हायला लागला होता. आणि अचानक दादा माई आले. लग्न झालं तेव्हा ते कॅनडात आपल्या मुलाकडे गेले होते. मुलं मुली सगळ्यांकडे राहून 2-2.5 वर्षांनी ते भारतात परत आले होते. आल्यावर मला भेटायला ते वृत्तपत्राच्या कचेरीत गेले. तिथे गेले आणि त्यांना आमचं लग्न झाल्याचं कळलं. मग भाईकडनं पत्ता घेऊन ते आमच्या घरी आले. दादांच्या कॅनडातल्या मुलाचा पत्ता माझ्याकडे होता, पण दादांना कळवायचं त्यावेळी सुचलंच नाही. दादा माई आले आणि मला थोडंसं अवघडल्यासारखंच वाटलं. पण दादांनी स्वच्छपणे सांगून टाकलं की तुला आम्ही आमची सून असं मानलंय, तेव्हा प्रभाकर आम्हाला मुलासारखे. आम्ही इथे येत राहणार, तुम्हाला बोलवत राहणार. अर्थात तुमची मर्जी नसेल तर गोष्ट वेगळी. पण दादांचा स्वर एकदम कातर झालेला होता. कुणावर तरी माया करायला आणि करून घ्यायला आसुसलेलं दादांचं काळीज त्या स्वरातनं पाझरत राहिलं होतं. दादा माई घरी येत राहिले, अधूनमधून आम्हालाही घरी बोलवत राहिले. दादांच्या संबंधात प्रभाकररावांचा प्रभाकर केव्हाच होऊन गेला. हा एरवी अबोल आत्ममग्न माणूस दादांशी कसा मोकळा ढकळा होतो याचं कोडं नाही उलगडत मला. तसं सगळं चांगलंच आहे आता, साजरं गोजरं. पण तरीही मी अस्वस्थ होते. दादा आले की त्यांच्या जोडीनंच जणू जयंत येतो. मनाच्या सांदी कोपऱ्यात कुठेतरी पुसटपणे असलेला जयंत स्पष्ट रेखीव होतो. नायकाच्या रुबाबात पुढे यायला लागतो. हळूहळू सगळं मन व्यापून टाकतो.
माझ्या मनातली अपराधीपणाची भावना अधिक गडद होते. मी अस्वस्थ होते, पण मला ही अस्वस्थता कुणाही पुढे प्रकट करता येत नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उज्ज्वला केळकर यांची कथा त्याची गडद सावली. कथा तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात कथा शेअर करा आणि तुम्ही सातत्यानं भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.